यवतमाळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे आणि हे काम करत असताना कंत्राटदाराच्या वेळ काढू धोरणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील कौवरनगर सिंधी कॉलनी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये संपूर्ण खोदकाम जे आहे ते या ठिकाणी गटार योजनेचं केलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। या ठिकाणावरून आपण जर पाहिलं तर संपूर्ण रस्त्याची चाळणी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे, चिखलमय रस्ते जे आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत आणि नागरिकांना घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। वाहनांनी दुचाकी या ठिकाणी स्लिप होऊन या चिखलावरून अपघात देखील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात होत आहे। या संपूर्ण विषयाच्या संदर्भानं शिंदी समाजाच्या वतीनं आवाज जो आहे तो उचलण्यात आलेला आहे। आपल्यासोबत पंच जे आहेत ते सिंधी समाजाचे आहेत। काय त्रास नागरिकांना होतोय आणि कशा पद्धतीनं अडचणी होत आहेत, संपूर्ण कॉलनीतले रस्ते खोदलेले आहेत। आम्ही याच्या अगोदर 3 वेळा निवेदन शासनाला दिलेलं आहे। अनेक वेळा आम्ही भेटून सुद्धा सीओ भेटले नाही, सीओची मुलाखत झाली नाही, सीओ सुट्टीवर असं सांगण्यात आले आम्हाला। म्हणून आम्ही नाही काल अशी परिस्थिती झाली की आम्ही काल कलेक्टर साहेबांना आमदार साहेबांना घेऊन कलेक्टर साहेबांकडे गेलो। आज इथं अशी परिस्थिती आहे का या रोडवर चालणं सुद्धा मुश्किल आहे। आमची अग्राची मागणी हीच आहे का सीओ साहेबांनी आणि त्या वॉटर सप्लाय इंजिनियरनी येऊन या रस्त्यावर चालून दाखवा, आम्ही त्याला इनाम बक्षीस जाहीर करतो त्यांना। अशी परिस्थिती या कॉलनीमध्ये झालेली आहे। आई वडिलांना बाहेर निघता येत नाही, मंदिरात जाता येत नाही, रस्त्यात जाता येत नाही। व्यापारी लोक असून आम्हाला दुकानात जात असतात, रात्रीच्या वेळेस गाड्या दुसऱ्या ठिकाणी ठेवायला, अशी परिस्थिती आमच्या कॉलनी झालेली आहे। शासनानं आतापर्यंत कोणता निर्णय घेतलेले नाही। काय काय नेमका त्रास होतो? त्रास म्हणजे काय आहे की पूर्ण हे जे रोड जे आहेत ते टोटली स्लिपरी झालेले आहेत। पूर्ण माती जी आहे की नाही ते त्याचं विल्हेवाट बरोबर न लावता त्यांनी तशी ठेवली आणि थोडंसंही पाऊस आलं की पूर्ण असं चिखल होते की त्याच्या तुम्हाला पायी चालता येत नाही। म्हणजे माझ्याजवळ गाडी असूनही मी इथे पायी कसं तरी आलो, कारण की कुठेही पडण्याची शक्यता। माझी गाडी 3 वेळा स्लिप झालेली आहे या 5-6 दिवसात। तर हे जे आहे की नाही बरोबर त्याला जे काही आहे ते माती हटवून कमीत कमी हा जो रोड जो आहे पूर्ण पावसाळ्यात बरोबर कमीत कमी एक 2 व्हीलर ने जाता येईल अशी व्यवस्था कमीत कमी करायला पाहिजे। हा तसं तर त्यांचं जवळचं ते जे आहे टेंडर कंडिशन मध्ये ते तर वेगळ्या कंडिशन्स असतील त्या अजिबात फॉलो केल्या नाहीत। आपल्या मनाने आपलं वेळ काढू आणि त्याशिवाय पुढचं काम आमचं कमी होईल, पैसे कमी लागतील म्हणून ती माती तशीची तशी ठेवून दिलेली आहे। निश्चित आपण पाहिलं तर या ठिकाणी नागरिकांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। या संपूर्ण योजनेच्या संदर्भाचे कंत्राटदार आहेत त्यांनी वेळ काढू धोरण अवलंबल्यामुळं सिंधी कॉलनीतील नागरिकांना घराच्या बाहेर पडायला सुद्धा त्रास होतोय। एक जर या संपूर्ण संदर्भानं पाहिलं तर पावसाळा हा तोंडावर आहे आणि त्या आधी अशा पद्धतीनं संपूर्ण कॉलनीमध्ये खोदकाम केल्यामुळे मोठा त्रास जो आहे तो नागरिकांना सहन करावा लागतोय। या संपूर्ण संदर्भानं योग्य ती कारवाई करावी हीच मागणी नागरिकांची आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।